गृहात फ्लॅट घेत आहात तर सावधान, असा पुन्हा एकदा इशारा माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकरांकडून देण्यात येत आहे। याबाबत माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर आक्रमक झाले आहेत। गृहात मोठ्या प्रमाणात नियम व कायदे धाब्यावर बसवून इमारतींची बांधकामे सुरू आहेत। कुंडलिका नदीच्या पूररेषेमध्ये बांधकाम करण्यास परवानगी नसताना कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या ना हरकत दाखल्यावरून ग्रामपंचायत परिणामाचा कोणताही विचार न करता इमारतीला परवानगी दिलेली आहे। सदर बांधकामाखाली गाळे व वर सदनिका अशा स्वरूपाचे आहे। हे बांधकाम रोडखुद्द हद्दीमध्ये आहे। या इमारतीमध्ये नागरिक कर्ज काढून जवळील बचत खर्च करून रूम घेणार आहेत। मात्र पूररेषेच्या आत बांधकाम असल्याने भविष्यात इमारत अनधिकृत ठरू शकते। इमारतीवर तोडक कारवाई होऊ शकते। त्यामुळे सदनिका विकत घेणारे उद्ध्वस्त होतील असा धोका आहे। दरम्यान कुंडलिका नदीकाठावर होणारे अतिक्रमण व ब्लू लाईन मध्ये होणारे बांधकाम हे अनधिकृत असून या संदर्भात कारवाई व्हावी यासाठी जितेंद्र दिवेकर यांना पाटबंधारे विभागाने आश्वासन दिले। 10 दिवसांमध्ये अहवाल सादर करू आणि कारवाई करू असे आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण स्थगित केले होते। मात्र 10 दिवसांमध्ये कोणतीही कारवाई केली नाही म्हणून आता पुन्हा पाटबंधारे विभागाला निवेदन दिले आहे। जर येत्या 15 तारखेपर्यंत कारवाई केली नाही तर पुन्हा एकदा उपोषणाला बसणार अशी रोखठोक भूमिका रोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी घेतली आहे। मात्र जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे। 12 फेब्रुवारीला उपोषणाला बसतो असा पाटबंधारे विभागाला पत्र दिलेला होता। सदर 12 फेब्रुवारीला आपण उपोषणाला बसू नये, 10 दिवसा त्यांनी 9/2 मला पत्र दिलं का हा कुंडलिका नदीच्या पात्रात आणि पूर नियंत्रण रेषेच्या बाबतीतला हा अहवाल आपल्याला 10 दिवसात आम्ही सादर करू म्हणून असं त्यांनी मला पत्र दिलेला होता 9/2 आज बरोबर 9/2 पत्र देतं। आज बरोबर 1 महिन्यानंतर मी त्यांच्याकडे विचार केला का साहेब बाबा तुम्ही मला जो पत्र दिलेला होता तेव्हा अहवाल तुम्ही जो 10 दिवसात देणार होता तो का तुम्ही दिलेला नाहीयेत? तुमची कारवाई कुठपर्यंत आलेली आहे? दिवसांदिवस कर्मा कंस्ट्रक्शन वाल्याचं काम जोराने तिथं चालू आहे नदीच्या पात्रामध्ये। वर्धमानची बिल्डिंग पूर्ण होत आलेली आहे। बाकी ठिकाणी आता नवीन बांधकामं चालू झालेली आहेत। रोहा नगरपालिका क्षेत्रामध्ये रोटमध्ये आणि वर्षामध्ये त्या संदर्भात बोलवा तुम्ही कुठच्याच नोटीस दिल्या उलट बांधकाम फोपवत आहे आणि गोरगरीब मजदूर जो कंपनीमध्ये काम करणारा व बाहेर जो मजूर करणारी जी लोक आहेत त्यांना खोट्या स्कीम दाखवून हे पूर नियंत्रण देशामध्ये हे ब्लॉक सगळे विकायचं काम चालू असून आता मी त्यांना नवीन पत्र दिलेलं आहे का 15 मार्च पर्यंत जर तुम्ही मला हा अहवाल संपूर्ण दिलात नाही तर मी 15 मार्चच्या नंतर तुम्हाला परत उपोषणाचा पत्र देणार आहे आणि तो उपोषण मी त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय मी मागं हटणार नाही। 15 हेच आपला नदीच्या पूर नियंत्रण रेषे बाबतीत जे आता बिल्डिंग चालू आहेत अनधिकृत बिल्डिंग आहेत पूर्ण। हा कलेक्टर ऑफिस, इरिगेशन डिपार्टमेंट आणि हे बिल्डर यांचा पूर्ण स्कॅम्प आहे। हा स्कॅम्प आहे। त्या स्कॅमच्या बाबतीत मी संपूर्णपणे बसणार आणि ह्याच्यामध्ये सर्वसामान्य जी लोक आहेत ती सर्वसामान्य लोकांचा ब्लॉक घेऊन ही फसवणूक चाललेली आहे का नाही। आणि हे बिल्डर काय करतात बिल्डिंग पूर्ण झाली का लगेच त्यांना पळ काढतात, थांबायला मागत नाही का नाही। आता तुम्ही जाऊन प्रत्यक्ष मी त्या इरिगेशनच्या डिपार्टमेंटच्या साहेबांना वारंवार विनंती केलेली आहे का तुम्ही चला माझ्यासोबत, तुम्हाला ह्या नदीकाठी किती बेकारची बांधकाम चालू आहे ती बघायला तुम्ही चला। ते पूर्णपणे टाळाटाळ करत आहेत। आता काय त्यांच्यावर दडपण आहे काय नाही ते त्यांनाच माहिती बाबा। कुठची कागदपत्र माहिती द्यायला तयार नाहीत काय नाही आणि दिवसांदिवशी काम वाढतच आहेत। बघा तर कर्मा कंस्ट्रक्शनचं काम नदीच्या पात्रामध्ये चालू आहे, खाली पलीकडे देण्याचा नदीच्या तळा म्हणजे बाजूला पूर्ण भीम नेलेले आहेत का नाही त्यांचे, एवढं भयानक चालू आहे सगळा काम करण्याचा। पुन्हा एकदा आव्हान करतो हे पूर नियंत्रण रेषेमध्ये सगळी जी बांधकामं चालू आहेत ही पूर्णपणे बेकायदेशीर आहेत। हा बिल्डर, कलेक्टर ऑफिस आणि हा इरिगेशन डिपार्टमेंटचा स्कॅम आहे। ही अनधिकृत काम आहे, आज ना उद्या ही तुटणारी आहेत आणि ह्याच्यामुळे नदीच्या पात्राच्या बाजूला जी बांधकामं झालेली आहेत त्यांना पूर्णपणे धोका आहे। त्यांनी माझी नम्र विनंती आहे का इथं कोणीही ब्लॉक खरेदी करू नका। ह्याच्या बाबतीत जर तुम्हाला काही डॉक्युमेंट माहिती पाहिजे असेल तर माझ्या ऑफिसमध्ये कागदपत्र आहेत, तर येऊन तुम्ही सगळी पहा का हे किती भयानक आहे ते। माझा रायगड पाटबंधाऱ्याला एकच इशारा आहे का ही जी नदीच्या पात्रात पूर नियंत्रण रेषेमध्ये जी चालू बांधकाम आहेत ती ताबडतोब तुम्ही बंद करावी, ताबडतोब बंद करायची त्यांना नोटीस द्यावी।
हीच माझी त्यांना हे विनंती आहे का नाही. आणि ते जर त्यांनी केला नाही तर 15 मार्च पर्यंत मी त्यांना ही अल्टिमेटम दिलेला आहे. नाहीतर माझा परत पुढच्या त्यांना मी पुढची उपोषणाची तारीख देणार आहे. तो माझा उपोषण आमरण राहील. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रोहा. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.